हॅलो. स्ट्राईकला येते जयेश पाटील, नॉन स्ट्राईकला प्रीतम पाटील. सोळेगाव संघाकडून पहिलं षटक घेऊन येतो किरण शिंदे. बघूया जयेश पाटील कशा रीतीने सामना करतोय. पहिला चेंडू जयेश पाटील. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू किरण शिंदे टू जयेश. रिवर्स रिवर्स फटका डॉलर षटकार. 6च्या धाव संख्या झाली ती 6. धाव संख्या झाली ती 6. पुढील चेंडू किरण शिंदे टू जयेश पाटील. हा देखील निर्धाव चेंडू. नक्कीच चौथा चेंडू षटकार. धाव संख्या 6 आणि धाव संख्या झाली ती 12. नक्कीच दुसराही लगातारचा षटकार. धाव संख्या झाली ती 18. काय कराय? धाव संख्या झाली ती 18. षटकातील शेवटचा चेंडू. कार्पेटच्या आधारे खेळलेला आहे. एक चोरटी धाव काढण्यास नकार दिलेला आहे. धाव संख्या 1 निवड. धाव संख्या झाली ती 19. पहिलं षटक पूर्ण. नक्कीच पुढील प्रेम नहीं चाहिए अपने को. प्रेम प्रेम के साथ सोळेगाव संघाकडून दुसरं षटक घेऊन येते साहिल. चांगला फटका तिथे आपण पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हर रिजनला आउटफील्ड थोडी स्लो आहे म्हणून थांबला तिथे. चिखल जास्ती आहे तिथे म्हणून 2 धावा भेटतात तिथे जयेश पाटील यांना. चालू असलेली मॅच आहे ही गावदेवी ऐरोली जय मल्हार छोलेगाव. चोलेगाव. साहिल ऑन द मार्क. राईट आर्म ओव्हर द विकेट टू जयेश. चांगला बॉल होता. काही समजला नाही जयेश पाटील यांना. थोडासा लोअर आलेला बॉल होता हा. दुसरी ओव्हर चालू असलेली आहे. स्ट्राईकवर आहे जयेश. मोठा हिट मारण्याची प्रयत्न आणि ते आउट. मोठा हादरा इथं भेटतोय.
कौतुक करायला लागेल साहिल याचं. चांगली बॉलिंग आतापर्यंत केली आहे त्यांनी. नवीन आलेले फलंदाज आहेत दुर्वेश. बघूया कसे फलंदाजी करतायत साहिलच्या समोर. स्ट्राईकवर आहे दुर्वेश, नॉन स्ट्राईकवर साहिल. बॉलिंग चांगली प्रकारची गोलंदाजी इथे साहिल यांच्यातर्फे. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत दुसऱ्या ओव्हरचे. चांगला स्कोर झालाय. 2 चेंडूमध्ये एक मोठा हिट लागणं अपेक्षित आहे. शॉर्ट पिच बॉल आणि बिग बिग हिट 6 रनांसाठी. जसं मी म्हटलेलं का 2 बॉलमध्ये एक हिट येणं अपेक्षित होतं. अजूनही एक बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. यानंतरची कॉमेंट्री तुम्ही ऐकणार. नवी मुंबईचे बुलंद आवाज उमेश म्हात्रे जी यांचा. हॅलो चेक. थँक्यू सो मच हर्षल मडवी यांना तुम्ही ऐकलं होतं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. कुशल 11 आणि जय गणेश सारसोले क्रिकेट क्लब आयोजित एक मोठ्या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम आणि ज्यांचा उद्या आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट माजी नगरसेवक आदरणीय सूरज बालाराम पाटील साहेबांचा उद्या वाढदिवस आहे. आणि वाढदिवसाचं औचित्य साधून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय दरवर्षीप्रमाणे. आणि सुरू असलेला सामना गावदेवी ऐरोली गाव वर्सेस जय मल्हार सोलेगाव असा सामना आहे. सोलेगाव टीमनं टॉस इथे जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे बॅटिंग सध्या सुरू आहे या डावामध्ये गावदेवी ऐरोली या टीमची. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या, परंतु या ओव्हरमध्ये साहिलनं कमबॅक केलाय. 1 विकेट घेतलाय 8 रन खर्च करत असताना. म्हणजे चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरच्या तुलनेनं चांगलीच गोलंदाजी केलेली आहे. सटीक लाईन अँड लेंथ. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 27ला 1 विकेटचं नुकसान झालेलं आहे. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. या स्पर्धेमध्ये मालिकावीर एक बायसिकल ठेवण्यात आलेली आहे. युवा उद्योजक आमचे मित्र जुने समालोचक अगदी प्रतिम समालोचन त्यांचं राहिलं असे पांडुरंग खिल्लारे. खरं तर महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री आदरणीय श्री गणेश नाईक साहेबांचे ते कट्टर समर्थक आहेत. पांडुरंग खिल्लारे यांच्या माध्यमातून एक बायसिकल पुरस्कृत केलेले आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार. बॅटची कडा घेतली, क्षेत्ररक्षक नाहीये. डीप फाईन लेगला क्लिअर करतोय बॉल आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. प्रीतम पाटीलच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत क्रॅकिंग चौकार. बॅकफुटला जात असताना हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेतली. 30 सर्कलच्या आतमध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मध्ये सुद्धा अगदी कोरडी जागा होती आणि तिथून बॉल काढलाय प्रीतम पाटीलनं. 4 रनसाठी चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 31 धावा. गोलंदाज तयार. फुलरलेनचा बॉल उडवलाय. बॉल सीमारेषा पलीकडे ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या भरून बॉल फेकून दिलाय. प्रीतम पाटीलच्या बॅटमधून एक आकाशाला गवस निघालणारा हा षटकार. मुकेश वरती आता आक्रमण. इयर स्ट्राइक सुरू केलेली आहे प्रीतमनं. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर फुलटोस बॉल आणि ते फुलटोल वसूल केलाय प्रीतम पाटीलनं. फुलटॉस म्हणजेच टाकणं.
ही गोलंदाजाने क्रिकेटली सर्वाधिक मोठी चूक, क्रिकेटमध्ये केलेली सर्वाधिक मोठी चूक असते. आणि फुलटूस बॉल फलंदाजासाठी एक वेगळीच मेजबानी असते. आणि मेजबानीचे स्वरूप सादर करत असताना प्रीतम पाटीलने एक चांगला फटका केलाय. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या अगदी मधून काढला बॉल ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या भरून. या 6 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते 37 धावा. मुकेश ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग करतोय. ओहो, हा बॉल चांगला, ही लाईन चांगली आहे. आणि याच गोष्टीचा मी मगाशी उल्लेख करत होतो पहिल्या मॅचमध्ये. त्यावेळेस तुम्ही राऊंड द विकेट गोलंदाजी करता, अराउंड द विकेट, त्यावेळेस मात्र टप्प्यावरती कंट्रोल करणं सोपं नाही आहे. बॅकफुटला जाऊन इथे क्लिअर, व्हॉट अ कॅच, ॲब्सोल्युटली ब्रिलियंट. बल काढला, मुंबईच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर मुकेशनं बल काढलाय प्रीतम पाटीलचा. आणि खूप चांगला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अगदी डाव्या हातानं आणि उलट्या दिशेने असेल टिपलाय. खूप चांगला असेल. बॅटच्या टोईनला फटका फसलाय. टायमिंग तेवढं फर्स झुरलं नाहीये. बॉल आणि बॅट मध्ये प्रीतम पाटीलचं बॅटच्या टोईनला बॉल लागला. आणि पहा ॲक्शन रिप्ले मध्ये काय झेल टिपलाय. डाबा हात टाकला आणि तिथे बॉल ग्रीप झाला. आणि त्याच दरम्यान आमचे नवी मुंबईचे सचिन रमेश तेंडुलकर, ज्यांना म्हटलं जातं आमचे मित्र चंद्रकांत पाटील, म्हणजे टक्या यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया या नगरसेवक ट्रॉफीमध्ये आपण हार्दिक स्वागत. राकेश याला बॅटिंगसाठी न्यू कॅन्डिडेट नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टीमची धावसंख्या 37 वरती दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. दुसरा धक्का लागला गावदेवी ऐरोली या टीमला. मुकेश तयार, ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा राकेशसाठी. शॉर्ट बॉलचा वापर, लाईन खराब आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला, त्यानंतर जास्तच बाहेर गेलाय, त्यामुळे पंच सिग्नल करतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. टीमची टोटल स्कोर बोर्ड होती 38. बॅकफुटला जाऊन हॅमर केला, फटका चांगला, डीप मध्ये लॉंग ऑनला. फिल्डिंग चांगली होते, खूप चांगली फिल्डिंग तिथे करत असताना किरण शिंदे. एकच धाव मिळेल राकेशला आणि या सिंगलनं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 39. यावेळेस बासले डाऊन द ग्राउंड, अगदी सरळ रेषेमध्ये, तसं धनुष्य बाणातून सुटलेला जो बाण आहे अगदी तीरामधून बाहेर पडतो तसा हा बॉल सुटलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला चिरून छेदून बॉल चाललाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय चौकार. दुर्बेशच्या बॅट मधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉटमचा चांगला वापर करत असताना बॉलर ओव्हर द हेड, अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून मारलेला फटका, असं त्याचं विश्लेषण असतो. आणि या 4 रन आता ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी ऐरोली या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 43 धावा. 2 गडी बाद 43. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. नवसाती दिवा विरुद्ध जय गजानन कोक्षेत. दोन्ही टीमचे कॅप्टन जर इथे उपस्थित असतील तर आपण टॉस साठी आपल्या व्यासपीठाच्या अगदी समोर यायचंय, वरती यायचंय. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. ओव्हर नंबर 4 मध्ये आता शेवटचं षटक टाकण्यासाठी जय मल्हार चोलेगाव या टीम कडून राहुल मोरेला आमंत्रित केलंय बॉलिंगसाठी. पहिला बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न विकेट किपर साठी सोडलाय. अंपायर सिग्नल येतोय व्हाईट बॉल, म्हणजे राहुल मोरेला हा पुन्हा टाकावा लागेल बॉल. एक अवांतर स्वरूपानं संघाची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 अखेर 44 धावा. ओहो, फटका चांगला आहे, बॅटचा स्विंग चांगला आहे आणि बॉलला उडवलाय. टाटा बाय बाय करत बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. इट्स ह्यूज 6. षटकार. राकेशच्या बॅट मधून एक मोठा ब्लास्ट. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, थोडासा कट होणारा बॉल. बॅकफुटवर जात असताना एक स्ट्रोक साठी जागा बनवली आणि मिड विकेटच्या आणि लॉंग ऑनच्या मधून बॉलला उडवलाय 6 रनसाठी. हा सिक्सर. टीमची धावसंख्या या 6 रनच्या मदतीने आता ऐरोली टीम अर्ध शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचलेली आहे. 50 कंप्लीट.
2 गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 30. 2 गडी बाद झालेले आहेत. अजून या षटकातले फास्ट बॉल शिल्लक आहेत. 50 धावा. एक चांगला स्कोर, एक फायटिंग स्कोर च्या दिशेने आता वाटचाल करते गावदेवी ऐरोली टीम. जय मल्हार सोलेगाव या टीमनं टॉस जिंकलाय. अनेक वर्ष तुम्ही पाहताय सोलेगाव टीमला की नवी मुंबईच्या कुठल्याही स्पर्धेमध्ये त्यांचा सहभाग असतो आणि चांगला परफॉर्मन्स यंदाच्या अंगामध्ये चांगला परफॉर्मन्स राहिलाय सोलेगाव टीमचा. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चालला अगदी कर्वलन शेपनं पॉइंटच्या दरम्यान. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येईल तोपर्यंत 2 धाबा राकेशच्या बॅटमधून कंप्लीट झाल्यात आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 52. यावेळेस फुल टोस बॉल, परंतु टायमिंग जुळलं नाहीये. बॅटच्या वरच्या कलेला लागल्यानंतर बॉल चालला थर्ड मॅन रिझन मध्ये. त्या रनआउटची संधी होती परंतु जोखीम घेतली नाहीये दोन्ही बॅटरनं. एकच धाबावरती राकेशनं समाधान मानलंय आणि या सिंगल नंतर आता स्कोअरबोर्डवरती रन आहेत 53. शेवटचे 3 बॉल शिल्लक. 53. लॉस ऑफ 2 विकेट्स. बॉल पुन्हा एकदा सोडलाय ऑफ स्टंपच्या बाहेर. खराब गोलंदाजी, खराब लाईन. गोलंदाज राहुल मोरे यांची. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या 54. ओहो, इनसाइड आउट. चांगला फटका. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत दुर्बेशनं. 2 धाबा इथे मिळताना दिसत आहेत आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 56 धावा झाल्यात. 56 ऑन बोर्ड. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या डावातले. राहुल मोरे कमसिंग बॉल ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली ते जोखीम घेतली नाहीये. शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक ठेवलेली आहे दुर्वेशनं. हा आत्मविश्वास आहे दुर्वेशचा. त्याला माहिती आहे मी करू शकतो, मी मारू शकतो, मी षटकार खेचू शकतो. या आत्मविश्वासानं धाव घेतली नाहीये. शेवटचा बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 56. चला टॉस साठी या दोन्ही टीम. ओहो, इथे आउटसाइड ऑफ स्टंप. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने आता स्कोअरबोर्डवरती रन आहे 57. पुन्हा एकदा लाईन खराब. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्नाला यश येत नाहीये गोलंदाज राहुल मोरेच्या. टीमची धावसंख्या 58. ओहो, समोर दिलाय आणि समोर फोर्स करत असताना मात्र टोलवलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमारेषा पलीकडे. हा आत्मविश्वास दुर्वेशचा सांगत होता की शेवटच्या लास्ट बॉल मध्ये, सेकंड लास्ट बॉल मध्ये मी धाव का घेतले नाही याचं ज्वलंत उदाहरण दाखवलंय. शेवटच्या बॉलवरती लांब 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 ठोकलाय हा दुर्वेशनं षटकार. आणि अशा पद्धतीनं पहिला डाव संपल्यानंतर आता स्कोअरबोर्डवरती रन झालेले आहेत 64 आणि 65 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे जय मल्हार सोलेगाव या टीमच्या समोर. 65 टू विन. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. त्यामुळे नवसाती दिवा आणि जय गजानन कोक्षेट टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. हॅलो, नवसाती दिवा आणि जय गजानन कोक्षेट टीम. नेक्स्ट मॅचचा टॉस. पहिल्या राऊंडला हा शेवटचा सामना आहे. पासष्ट धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. तुम्ही पाहताय कुशल इलेवन आणि जय गणेश सारसोले क्रिकेट क्लब आयोजित नगरसेवक चषक 2025 पावसाळी रबर बॉल स्पर्धा तुम्ही अनुभवताय. परंतु आज सकाळच्या सत्रामध्ये पावसाची हजेरी हलकीशी आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र कडक ऊन आणि खऱ्या अर्थानं मंगळवारपासून पावसानं रजा घेतलेली आहे. 65
65 धाबांचं लक्ष आहे. फॉर्च्यून इव्हेंट्स या यूट्यूब वाहिनीवरती या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग केलं जातं. हॅलो हॅलो. चला टॉससाठी आपण आमंत्रित केलेलं आहे दोन्ही टीमच्या संघनायकांना. नवसाती दिवा विपक्ष जय गजानन कुक्षेत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण टॉस करतोय. श्यामजी मेहर साहेब आमच्या समवेत जॉईन झालेले आहेत. कुशल इलेव्हन आणि जय गणेश क्रिकेट क्लब सारसोळे आयोजित ही नगरसेवक चषक भव्य दिव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. दोन्ही संघनायकांना आपण इन्व्हाइट करूया टॉससाठी. जय गजानन कुक्षेत योगेश पाटील स्वागत आहे. रितेश मडवी आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. योगेश पाटील करतील कॉल. जय गजानन कुक्षेत. हेड इज द कॉल अँड हेड इट इज. अभिनंदन योगेश पाटील, टॉस जिंकलाय. खरं तर हे ग्राउंड काही तुमच्यासाठी नवीन नाहीये, अनेक वेळा तुम्ही स्पर्धा खेळत असतात. खास करून पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा फॉर्मॅट, एकंदरीत समोर नवसाती दिवाचं आव्हान, निर्णय काय राहील? निर्णय आमचा फलंदाजीचा असेल. पहिला आम्ही बॅटिंग घेऊ, कारण समोरची टीम तेवढीच चांगली टीम आहे नवी मुंबईतली नवसाती दिवा. कमीत कमी जास्तीत जास्त धावा मारता आमचा प्रयत्न असेल. आणि आयोजन लारा गणेश आयोजन एक नंबर. एन्जॉय करायचे फक्त ग्राउंडवरती मॅच बस. येस, खूप साऱ्या शुभेच्छा योगेशजी पाटील. रितेश मडवी आमच्या समोर आहे. टॉस विपक्ष राहिलाय, आता बॉलिंग तुमच्या वाटेल आली, हेच एक्सपेक्ट केलं होतं का तुम्ही? नक्कीच, कारण की पहिला आम्ही टॉस जिंकून पहिला क्षेत्ररक्षणच केलं असतं. आता आणि कुक्षेत संघाचं समोर आव्हान असताना काय रणनीती राहील एकंदरीत, आणि कोण तुमचे स्ट्रायकर 4 बॉलर आम्हाला पाहायला मिळतील? आमच्यामध्ये सध्या बॉलिंग अटॅक तरी चांगलाच आहे. चंद्रकांत पाटील आहे, ईशान आहे, आकाश म्हणून आहे, कुंदन आहे, असे 4 बॉलर आहेत आमचे. आणि एकंदरीत स्पर्धेबद्दल काय म्हणाला? लारादादा असतील, संपूर्ण सारसोळे, कुशल इलेव्हन, जय गणेश, सातत्याने गतवर्षीप्रमाणे याही वर्षी ही स्पर्धा, आणि खास करून पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये एवढं भव्य दिव्य आयोजन, याकडे तुम्ही कसं बघताय? प्रत्येक वर्षी ही चांगली स्पर्धा असते आणि लारादादाचं आम्हाला प्रत्येक वर्षी मुलाचं सहकार्य असतं. त्यांच्याबद्दल आम्ही मंडळातर्फे त्यांचा धन्यवाद करतो. खूप साऱ्या शुभेच्छा रितेशजी, खूप साऱ्या शुभेच्छा योगेशजी आपल्याला देखील असतील. टॉस झालाय मित्रांनो आणि टॉस जिंकलाय तो अर्थात जय गजानन कुक्षेत संघाने, आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोर आव्हान आहे नवसाती दिवा या टीमचं. कुठेही जाऊ नका, जॉईन राहा आमच्यासोबत फॉर्च्यून इव्हेंट्स समवेत, आणि जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये वर्तमान सामन्याकडे, जिथे ऐरोली विपक्ष चोळेगाव असा सामना रंगलाय. उमेशजी म्हात्रे सर पुन्हा एकदा जॉईन होतील. धन्यवाद. चला धन्यवाद, थँक्यू सो मच. टॉस झालेला आहे आणि नुकताच जय गजानन कुक्षेत टीमच्या बाजूने हा निर्णय लागलाय आणि त्याने घेतलेला आहे बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय. बॅटिंगला पसंती दिलेली आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून. जाऊया बॅक टू द क्रिकेट. 65 धाबांचं लक्ष आहे. 16.25 च्या सरासरीनं धाबांचा पाठलाग करायचा आहे जय मल्हार चोळेगाव या टीमला. आणि अशा कंडिशनमध्ये, अशा परिस्थितीमध्ये आता सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानामध्ये, विक्रांत पाटील आणि त्याच्या जोडीला किरण शिंदे. लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड कॉम्बिनेशन या मॅचमध्ये आपल्याला पहिल्या ओव्हरच्या सुरुवातीपासून पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी आता पहिल्या षटकाचा खेळ सुरू करण्यासाठी गौरव शिंदे बॉलिंग मार्कवरती आलाय. विक्रांत पाटील टेनिस बॉल क्रिकेटचं एक मोठं नाव, ज्यानं ग्रामीण क्रिकेटच्या बरोबर ती व्यावसायिक क्रिकेट सुद्धा सातत्यानं चांगल्या पद्धतीनं खेळलाय. जय मल्हार चोलेगाव या टीमकडून पहिला फ्रंटलाईन फलंदाज बॅटिंगसाठी आलाय. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाही आहे. क्रिकेटमध्ये कुठली गोष्ट मित्रांनो अशक्य नाही आहे. पहिला बॉल गौरवचा, पुलर लाईनचा बॉल, इथे इट्स अ बीमर घोषणा केलेली आहे पंचांना. बेस्ट आहे, ऑन साईडला खेळला, टीपमध्ये चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 2 धाबा अगदी खोऱ्याने ओढल्यात. पंच इशारा करतायत नो बॉल, म्हणजे पुढचा बॉल आहे फ्री हिट. ती मेजवानी विक्रांत पाटीलकडे. 2 रन आपलं खातं उघडलं म्हणजे 3 धाबा येत आहेत. टीमची धावसंख्या 3. 65 धाबांचं लक्ष आहे. 65 टू बीन, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 16.25 हा रिक्वायर रन रेट आहे या मॅचमध्ये. तो फॉलो करायचा आहे.
जय मल्हार चोलीगाव या टीमला. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये एक नामांकित संघ आहे आणि आज नवी मुंबईमध्ये दाखल झालाय. अशा बऱ्याच स्पर्धा नवी मुंबई क्रिकेटमध्ये सातत्यानं चोलीगाव टीम खेळतो. चला आमचे योगेश पाटील मित्र आणि अनुप पाटील यांना मी विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती आम्ही करतो तुमचं या नगरसेवक ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत. हा बॉल थोडासा फिंगर्स रोल्स केले होते, कमी गतीने टाकला होता, चांगल्या टप्प्यावरती पडल्यानंतर टर्न अँड बाउन्स आला आणि ते विक्रांत पाटीलला बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलं कमबॅक, हलकसं कमबॅक होतोय गौरव शिंदेचं. फ्रीडचा बॉल विक्रांत पाटीलला चकवलाय. टीमची धावसंख्या 3. ओहो चांगला यॉर्कर, पुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अगदी ड्रायव्हिंग लेंथवरती बॉल होता परंतु टप्पा अगदी यॉर्कर लेनमध्ये होता. डिग आउट करत असताना ड्राईव्ह केलाय स्वतःच्या फॉलोमध्ये, चांगली फिल्डिंग करत असताना इथे धाव मिळणार नाहीये विक्रांत पाटीलला. म्हणजे सध्या तरी थांबवलाय विक्रांतला, कुठलीही वीट देत नाहीये. मोठा फटका खेळण्यासाठी गौरव शिंदे नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक नामांकित गोलंदाज आहे, विकेट टेकर गोलंदाज, ज्यांच्याकडे पाहिलं जाते ते पहा हुक करण्याचा प्रयत्न मागे चाललाय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आता लॉंग स्टॉप रिजन मध्ये येऊन फेकी करेल, तोपर्यंत 2 धावा. बघूया अंपायर काय सिग्नल करतायत. बॅटला की लेग बायच, लेग बायचा इशारा येतोय पंच शशी मेहर यांचा. योगेश पाटील आणि अनुप पाटील आमचे परम मित्र आहेत, त्यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. सध्या नवी मुंबई रबर बॉल प्रीमियर लीग आता नुकतीच येत आहे आणि त्या प्रीमियर लीगचं त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत नवनिर्वाचित आणि त्यांची निवड झाल्याबद्दल अनुप पाटील तुमचं आम्ही खूप खूप अभिनंदन करतोय आणि पुढच्या वाटचालीसाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून तुमच्या कमिटीला आणि तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देतोय. ऑन साईडला खेळलाय, इथे सिंगल कंप्लीट झालेले आहे आणि सिंगल बरोबर आता टीमची धावसंख्या फक्त 6 रन, माफ करा 65 धाबांचं लक्ष. आता स्ट्रायकिंग इनला फलंदाज तुम्ही पाहताय किरण शिंदेला, ज्याला खातं उघडायचं की या मॅच मध्ये. गोलंदाज तयार किरण शिंदे. ओव्हर नंबर 1 मध्ये सध्या खेळ सुरू आहे. 4 बॉलचा खेळ संपला. डीप मध्ये पॉइंट आहे, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, डीप मध्ये लॉंग ऑफ, डीप मध्ये कव्हरला क्षेत्ररक्षक ठेवलाय. बॅकफुटला जात असताना एक चांगला अप्पर कट चा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय किरण शिंदेच्या माध्यमातून. 2 रन इथे पूर्ण केलेले आहेत आणि या 2 रनच्या मदतीने आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 2 ने वाढली 8 या आकड्यावरती. प्रत्येक ओव्हरमध्ये 16-17 धाबा करायच्या आहेत. 16.25 हा रिक्वायर रन रेट आहे आणि त्या धावगतीने धाबांचा पाठलाग करायचा आहे. परंतु आता 5 बॉलमध्ये धाबा आलेल्या आहेत फक्त 8 सोलेगाव या टीम कडून. शेवटचा बॉल गौरव शिंदेचा, वेगाने टाकण्याचा प्रयत्न जास्त बाकी टाकलाय, त्यामुळे अंपायर सिग्नल करतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 9. पाच बॉलचा खेळ संपलाय पहिल्या षटकाचा. टीमची धावसंख्या 9. ओहो थ्रू द कव्हर, खूप चांगला फटका, पॉइंटला खेळलाय, डीप पॉइंटला एक चांगली फिल्डिंग राकेश कडून. तोपर्यंत 1 धाव सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये खास काही राहिलं नाहीये जय मल्हार सोलगाव या टीमचं, कारण पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत. स्कोर बोर्डवरती फक्त 10. विकेट गमावलेला नाहीये, ही जमेची बाजू आहे. म्हणजे आता 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे, म्हणजे 18 चेंडू इथून उर्वरित बाकी आहेत आणि 18 बॉलमध्ये अजूनही धाबांची गरज आहे 55. 18 बॉल 55 धाबांची आवश्यकता या मॅच मध्ये. करण आलाय बॉलिंग साठी.
ओव्हर नंबर 2 मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी गौरव शिंदेची. आणि सुरुवातीपासून जर पाहिला तर जय मल्हार सोलेगाव या टीमचा जो ॲव्हरेज होता तो 16.25 होता, तो आता झाला 18.33 च्या सरासरीने. आता इथून 3 ओव्हरमध्ये धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे रन रेट वाढतोय. तुम्हाला तर चौकार षटकारच खेळावे लागतील, कमीत कमी 3 हे मोठके फटकेच प्रत्येक ओव्हरमध्ये खेळावे लागतील, तरच हे लक्ष तुमच्या दृष्टीक्षेपात येईल. जय मल्हार चोलेगाव या टीमच्या खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहता. आमचे रवी मेहर लारा आणि त्यांची संपूर्ण टीम, कुशल 11 सारसोले, त्यानंतर जय गणेश सारसोले, दोन्ही टीमच्या माध्यमातून जर पाहिलं तर या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल येते. आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड ते 11, म्हणजे अजूनही 54 धावांची गरज आहे. 17 बॉल 54 धावा. असं वाटते की जर मॅथमॅटिक्स अंकामध्ये जर सांगितलं लक्ष दिलं तर थोडंसं लक्ष कठीण वाटतं, परंतु क्रिकेट आहे. 17 बॉलमध्ये 55 सोपं असू शकतो, शक्य असू शकतं. इथून जर सुरुवात चांगली झाली, आणखीन एक लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल, फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम सध्या गौरव शिंदेनं त्यानंतर त्याच्या पावलावरती करणनं सुद्धा केलं, कारण वीट देत नाही आहे. जो मोठा फटका खेळण्यासाठी रूम भेटतो, जागा मिळावी लागते, ती मात्र दोन्ही बॅटरला प्राप्त करून देत नाही आहे दोन्ही बॉलर. चांगली गोलंदाजी सध्या गावदेवी ऐरोली टीमकडून करणची आणि गौरव शिंदेची. पुन्हा एकदा वेगाने टाकला, खूप चांगला बॉल पडल्यानंतर हा बॉल अगदी पाणबुडी सारखा गेला विकेट किपरच्या हातामध्ये. सबमरीन पडल्यानंतर पहा किरण शिंदेसाठी बीट करून गेला बॉल. चांगली गोलंदाजी करणकडून, अचूक टप्पा, अराउंड गोलंदाजी करतो, अराउंड राऊंडने. त्यावेळेस तुम्ही राऊंड विकेटने गोलंदाजी करता, अराउंड विकेटने, म्हणजे जस्ट लाईक जसप्रीत बुमराह स्टाईल ना, त्यावेळेस मात्र टप्प्यावरती कंट्रोल करणं सोपं नाही आहे. ओहो, समोर मारलाय, डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफला षटरक्षक होता, तो बनलाय तिथे प्रेक्षक आणि त्याच्या डोक्यावरून बॉलला उडवलाय. फ्लॅट अँड फ्युरियस बॉल सीमारेषा पलीकडे. किरण शिंदेच्या बॅटमधून या इनिंगचा पहिला षटकार. ॲक्शन रिप्ले मध्ये चांगलंच कमिटमेंट होतं. स्ट्रोकसाठी जागा बनवली, क्रीजचा चांगला वापर आणि ते बॅकलिपला लवकर पुढे आणलं. मिडऑफच्या भरून अगदी फ्लॅट अँड फ्युरियस, अगदी जमिनीला समांतर मारलेला फटका होता किरण शिंदेचा. यावेळेस पहा हा बॉल चांगला आहे करणचा, कोलबट टप्प्याचा, ऑन ड्राईव्ह केला डीप मधून लॉंग ऑनला. प्रीतम पाटील गेल्या बॉल पर्यंत वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन नवी मुंबई क्रिकेट. प्रीतम पाटीलच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्याच्या करिअरमध्ये त्याच्या माध्यमातून बरेच झेल टिपण्यात आलेले आहेत. ओहो, लेग स्टंपच्या बाहेर हुक करण्याचा प्रयत्न आणि ते पंच सिग्नल करतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्ड होती 20 धावा, म्हणजे अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. पुलर लेनचा बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी फटका, ऑन साइडला छान वळवलाय. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न आणि दुसरी धाव ओव्हरथ्रो झालेली आहे, बॅकअप नाहीये, त्यामुळे तिसऱ्या धावेचाही प्रयत्न आता सक्सेस करून दाखवलाय किरण शिंदे आणि विक्रांत पाटीलना. 3 धावा इथे मिळतात विक्रांत पाटीलच्या खात्यामध्ये. ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 23, म्हणजे आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 42 धावा हे समीकरण, म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये 21 धावा पाहिजे जय मल्हार चोलेगाव या टीमला जिंकण्यासाठी. आता इयर स्ट्राईकच करावी लागेल, आक्रमण करावं लागेल, तरच हा सामना जिंकू शकतो जय मल्हार चोलेगाव टीम. माफ करा, 2 षटकं संपलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन, दुसऱ्या ओव्हरमध्ये करणनं 11 रन खर्च केलेले आहेत.
विकेट जरी प्राप्त करता आला नाही आहे, परंतु दोन्ही बॉलरचं कौतुक व्हायला पाहिजे, कारण दोन्ही षटकं टाकत असताना दोन्ही गोलंदाजाचा इकॉनॉमिकल जो रेट आहे तो कमी होता. आता ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंगसाठी आला राकेश. पहिला बॉल आउटसाइड ऑफसाइड आणि त्याच दरम्यान आमचे सर्वांचे लाडके परममित्र नवी मुंबई प्रीमियर लीग या स्पर्धेचे कमिशनर आणि दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस आदरणीय श्री दीपक बालाराम पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या शब्द सुमनानं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आमचे मित्र बंटी हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे सर्वच दीपक पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, त्यांचं हार्दिक स्वागत. जगदीश पाटील, संदीप पाटील, बंटी, त्याचबरोबर आमचे या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेला भेट देण्यासाठी खास कोक्षेत गावावरून आमचे दीपक बालाराम पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत, त्यांचा संपूर्ण मित्र परिवार. या सर्वांचंच करूया हार्दिक स्वागत. ओहो, चांगला यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आता लक्ष कठीण होत चाललेलं आहे जय मल्हार चोलेगाव या टीमसाठी, कारण आता धावा करायच्या आहेत. बॉल शिल्लक आहेत आपल्याकडे 10 आणि 10 बॉलमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. फुलर लाईनचा बॉल ऑन साईडला बोलवलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, अनिकेतच्या वाक्या बाहेरने बॉल चाललाय खाऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 6. षटकार राहुल मोरेच्या बॅटमधून एक आशावादी, एक मच निडेड षटकार आलाय आणि या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होती 30, म्हणजे आता 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये धावांची गरज आहे 35. 9 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. इथून सर्व षटकार मारावे लागतील या मॅच मध्ये. ओहो, बॅटची कडा घेतली, तिथे प्रयत्न चांगला होता जयेश पाटील ॲज अ विकेट किपर म्हणून, परंतु त्याच्या पुढ्यात बॉल पडलाय. डॉट बॉलची होती समाप्ती. चांगलीच आता गोलंदाजी राकेश कडून, चांगलंच कमबॅक. षटकार मारल्यानंतर म्हणजे आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये करायचे आहेत 35 धावा. हो, इथे कमी गतीने फिंगर्स रोल्स कटरचा वापर केलाय, पडल्यानंतर हलकासा बाहेर काढला बॉल विकेट किपरसाठी. खूप चांगली गोलंदाजी, बेट करून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. म्हणजे आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता. नेक्स्ट मॅच मध्ये जय गजानन कोक्षेत या टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॉल हवेत, मिस्टामिंग स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षकानं प्रयत्न चांगला केला होता झेल घेण्याचा, परंतु झेल पर्यंत तो पोहोचला नाहीये. तिथे 2 धावा मिळत आहेत राहुल मोरेला आणि या 2 रनच्या मदतीने आता ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 32 धावा. आता 6 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 33 धावा. पहा व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आमचे नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर, सर्वांचेच लाडके परममित्र आणि दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस आदरणीय दीपक बालाराम पाटील साहेब, त्यांच्या समेत प्रितेश पाटील आहेत. त्याचबरोबर सन्माननीय श्री संदीप पाटील, सन्माननीय श्री आदेश म्हात्रे, सन्माननीय श्री जगदीश पाटील, सन्माननीय श्री राजेश मोरावकर, सन्माननीय श्री नितीन पाटील, सन्माननीय श्री जगदीश भुवड, सन्माननीय श्री बंटी चौधरी, सन्माननीय श्री कल्पेश म्हात्रे, सनी टांडेल, सन्माननीय श्री अक्षय पाटील आणि आमचे मित्र
कल्पेश ठाकूर या सर्वांचंच या नगरसेवक ट्रॉफी पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये आम्ही करतोय शब्द सुमनांनी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. गोलंदाज तयार. दुर्वेश बॅकपोर्टला जाऊन कट केलाय. खूप चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे कबरचा. पॉइंटला जातोय बॉल अडवण्यासाठी. तोपर्यंत एकच धाव. आता सपशेल नांगी टाकलेली आहेत या मॅच मध्ये जय मल्हार चोलेगाव या टीमनं. कारण आता त्याचं कारण आहे 4 बॉलमध्ये अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पाबाटची कडा इथे सेकंड अटेम्प्टला झेल सोडलाय. जयेश पाटीलनं खूप चांगला प्रयत्न होता उडी मारून झेल घेण्याचा. इथे डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी दुर्वेश कडून. आता 3 बॉलमध्ये अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 32 धावा. आता जवळ हा सामना संपलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. जय मल्हार चोलेगाव या टीमच्या दृष्टिकोनातून आणखीन एक डॉट बॉल आलाय. म्हणजे आता 2 बॉल 32. मोठ्या फरकानं आता सामना जिंकण्याच्या तयारीमध्ये आहे गावदेवी ऐरोली टीम. खूप चांगला खेळ राहिला या मॅचमध्ये गावदेवी ऐरोली टीमचा. एक मोठं लक्ष या मॅचमध्ये सेट झालं होतं. लक्षाचा पाठलाग ते करू शकले नाहीये. नो लुक शॉट. व्हॉट अ शॉट. जरी सामना गमावला तरी मात्र या फटक्याची चर्चा होईल. राहुल मोरे क्रिकेटचे हे अत्याधुनिक फटके आहेत. नो लुक इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. या फटक्याची व्हिडिओ आता संध्याकाळी आपल्याला बघायला मिळेल. 1 बॉल आणि 26 धाबांची गरज आहे. हा बॉल सोडलाय विकेट किपरसाठी. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. म्हणजे 1 बॉल आता 25 धाबांची आवश्यकता आहे. 1 चेंडू आणि 25 धाबा. पावसाळी रबर बॉल स्पर्धा आणि त्याच्यामध्ये पावसाचा अभाव. ओहो फटका पाहू शकाल. व्हॉट अ स्ट्रोक. शेवटच्या बॉलवरती पराभवाच्या धावांचं अंतर कमी करणारा हा येतोय राहुल मोरेच्या बॅटमधून सिक्सर. म्हणजेच काय तर हा सामना